मित्रांनो, खजूर हे ताड परिवारातील वृक्ष आहे, ज्याला इंग्रजीत डेट पाम म्हटलं जातं व याचं सायंटिफिक नाव फिनिक्स डॅक्टिलिफेरा आहे। या झाडांची लागवड प्रामुख्याने त्यांच्या फळांसाठी केली जाते, पण खरं बघता या झाडाचा प्रत्येक भाग उपयुक्त असतो। नॉर्थ अमेरिका, साऊथ एशिया व मिडल ईस्ट कंट्रीज मध्ये खजुराच्या झाडांची लागवड अधिक प्रमाणात केली जाते। खजुराचं झाड जवळपास 30 मीटर उंच वाढतं। खजुराच्या विविध जाती आढळतात व त्यांच्या जातीनुसार खजुराच्या फळांचा रंग डार्क ब्राऊन टू येलो अशा विविध छटांमध्ये असतो। खजुराच्या झाडांची लागवड अनेक वर्षांपासून केली जाते, ज्या विषयीची माहिती अगदी 5000 वर्षांपूर्वीच्या मेसोपोटामियन सिव्हिलायझेशन मध्ये आढळलेली आहे। खजुराच्या झाडाच्या लागवडीच्या 5 ते 8 वर्षांनंतर त्यांना फळं यायला सुरुवात होते। खजूर या फळाचे अनेक प्रकार उपलब्ध असतात, जसं की डिगलेट नूर, अजवा, अंबरा, सफवी, मेटजूल, बरही, ओमानी इत्यादी। मित्रांनो, खजूर हे फळ स्वादिष्ट तर असतंच, परंतु त्याचबरोबर यात पौष्टिक घटकही खूप असतात, ज्यामुळे जगभरात सर्वत्र याला आवडीने खाल्लं जातं। खजूर या सुपरफूड मध्ये आढळणारी पोषक तत्वे आहेत अँटीऑक्सिडंट्स, विटामिन्स, मिनरल्स, पोटॅशियम, मॅग्नीशियम, कॉपर, मॅंगनीज, आयर्न, फायबर्स, कॅल्शियम, सल्फर इत्यादी। खजूर खाण्याचे अनेक फायदे असल्याने त्याचं योग्यरित्या सेवन होण्याकरिता त्यापासून विविध खाद्य प्रकार बनवले जातात, जसं की मिठाईचे प्रकार, डेट्स फज, खजूर हलवा, खजूर आईस्क्रीम्स, खजूर चॉकलेट्स इत्यादी। खजूर सुकवून त्यापासून खारीक अर्थात ड्राय डेट्स तयार केले जातात, ज्याचा वापरही खाण्यात, मिठाईत इत्यादींमध्ये केला जातो। खारिकामध्ये पोषण क्षमता असल्याने तान्ह्या बाळांना दुधात खारीक उघडून ते चाटण दिलं जातं। तर मित्रांनो, कसा वाटला खजूर या फळाविषयीचा आजचा आपला व्हिडिओ? आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि त्या बाजूचं बेल आयकॉन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन, तोवर आनंदित रहा। धन्यवाद।